आम्हाला ना गाडी पार्क करायला खूप वेळ लागला, कारण फायनल मॅच होती आणि नाईट शो होता, म्हणून बरेच माणसं आले होते. म्हणून माझ्या भावाला 15-20 मिनिटं लागले जागा शोधून गाडी पार्क करण्यासाठी. म्हणून आम्ही तोपर्यंत फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि गर्दी खूप होती ना, म्हणून जायला आम्हाला थोडा वेळच झाला. आणि स्टेडियममध्ये मॅच चालू झाली होती आम्ही जाण्याच्या थोडा आधी, म्हणून गाणे वगैरे लागत होते. तर म्हणलं हे स्टेडियमच आहे का? कारण आपल्या टीव्हीवर गाणे वगैरे दाखवत नाहीत, फक्त मॅच दाखवतात, कॉमेंट्री वगैरे दाखवतात. तर इथं गाणे लागत होते, एवढं छान माहोल होता ना. माझा भाऊ तर फुल एन्जॉय करत होता, त्याची मुलं पण. मी तुम्हाला माझ्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की माझ्या भावाच्या मुलांना क्रिकेटर बनायचे. त्यांना विचारलं ना, "तू मोठं होऊन काय होणार आहेस?" तर ते डायरेक्ट स्पष्ट सांगतात, की "मी क्रिकेटर बनणार आहे." आणि त्यांना कळतं बरं का. माझ्यापेक्षा तरी जास्त कळतं क्रिकेटमधलं. म्हणून माझा भाऊ दरवर्षी जेव्हा MPL असेल ना, तेव्हा त्यांना घेऊनच येतो. पुणेकरांना तर ते माहीतच असेल, की आपले हे होम ग्राउंड आहे. तर कुठलाही क्रिकेट आवडणारा माणूस हे MPL सोडणार नाही. कारण आपल्या जवळचं स्टेडियम आहे, आपल्या घरचं स्टेडियम म्हणलं तरी चालेल. म्हणून आम्ही जाऊन बसलो. पण पावसाची भीती होती आणि फायनली पाऊस आला पण होता. म्हणून ते झाकत होते स्टेडियमला. ते पण एवढं छान वाटत होतं ना. आणि लाइटिंग होती ना, खूप फुल लाइटिंग होती फोकस. त्यामध्ये पाऊस पण मस्त दिसत होता. त्याचे पण व्हिडिओज आहेत. पण आता मी डिटेल व्हिडिओमध्ये टाकेल. लाँग व्हिडिओ येईल माझा लवकर. तो जाऊन बघा. तुम्हाला त्यावर सगळे डिटेल्स भेटतील. चला भेटू पुन्हा. बाय.